अरे एक माईक इकडे मी देते मला इकडे बसायला इकडे आवाज आहे विजय सर विजय सर विजय सर भारतीय संविधानाचा विजय सर डॉक्टर विरोधात महामोर्चा आयोजित केलेला आहे आणि आम्ही या सरकारने ज्या प्रकारे अनुसूचित जातीला तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे तो भंग पाडून सर्व जाती एकत्र आहे यासाठी हे ताकद दाखवण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. ये जीता साता फौलाद है, फौलाद, क्योंकि ये भीमराव की है औलाद. मुझे डराओ, मैं डरने वाली नहीं. काय बोलते मंचावर जाते काय काय विचित्र विचित्र बोलते. एक तर म्हणतो आयुष्यभर बाबासाहेब सांगितलं ह्या महाराजांनी आम्हाला जवळ केलंच नाही, आमचा पक्षच नाही. म्हातारपणाला कशाला तुला पक्ष, कशाला म्हातारपणाला पक्ष? स्वतः स्वतः बुद्धी भ्रष्ट झाली, समाजाचं वाटोळ केलंय, धुवा निर्माण केलाय आणि आता मरायच्या टायमाला पक्षच दिसायला लागलाय. घ्यायचं जायचं कुठंतरी तिकडं काशी यात्रा दिशी यात्रा करायची, काहीतरी काही करायचं तिकडं. बरेच आहे झारखंड बिहार तिथं मिळाले का? कशाला म्हातारपणाला पक्ष? आयुष्यभर बाबासाहेब सांगितलास पण दिमागात थोडा तरी धरलास, जातीला बुद्ध स्वीकारलास. हे म्हणते आम्हाला बुद्ध धर्म स्वीकारायचा नाही. हे चार पाच डोके समाज नाही बरं का. हे म्हणते आम्हाला बुद्ध धर्म स्वीकारायचा नाही. अरे बुद्ध धर्म स्वीकारायला तेवढं पावन व्हावं लागतं, तेवढं पवित्र व्हावं लागतं. आत्मा पवित्र पाहिजे तेव्हा बुद्ध धर्म स्वीकारता येईल. कुत्र्यावाने जगायचं, भाकर टाकली की खायची आणि पुन्हा म्हणायचं आम्हाला बुद्ध धर्म स्वीकारायला लावले. नका स्वीकारू, तुमची लायकीच नाही. काय म्हणते म्हातारपणा ना, आम्हाला पक्ष नाही. बहुजन समाज पार्टीच्या मंचावर छाती ठोकू ठोकू भाषण करायचा. तेव्हा पब्लिकेनं माझ्या बाबासाहेबाच्या समाजानं असा तळ हातात घेतला. तेव्हा नाही कळालं माझा मातम समाज उघड्यावर पडला. अगं माय माय, घर दार गाड्या बंगल्या सगळं स्वतःच. तू मंचावरती बोल काय होते तुझे ते हाल, झाडून निघलाय म्हणून बाई बुचनाकला झाडू, झाडून निघलाय म्हणून बाई बळका तुला हे आलंय, अरे बळका तुला हे आलंय. आणि दीड दमडीच्या राजकारणात माणूस बापू भीमाच्या संविधानानं माणूस केलाय रे. तुला बापू भीमाच्या संविधानानं माणूस केलाय रे. साठी जिवंत असते भडव्या सगळ्यात पहिले तुझ्या ढोंगावर लात मारली असती. अण्णाभाऊ बोलले असते या वर्ण व्यवस्थेने, या नीच व्यवस्थेने, या छिनाल व्यवस्थेने मला शाळा शिकू दिली नाही. फक्त 1.5 दिवस शिकलो. भडव्या सचिन साठी तू का शाळा नाही शिकला? तू का कलेक्टर नाही बनला? तू का आमदार नाही बनला? चपराशी तू शाळेमध्ये. सचिन साठी शाळामध्ये चपराशी झाडू मारायचं काम करतो. माहिती कोणाला? हातवरती करा बरं का. मातंग समाजाचा लीडर अनपढ सचिन साठी शाळामध्ये झाडू मारतो. ते बी बाबासाहेबाच्या लेकरांनी पप्पू कागद्यांनी त्यांना शाळेत लावलं.
अरे तुमचं राहतं घर साठे साहेब, तुमचं राहतं घर बाबासाहेबाच्या चळवळीतल्या लोकांनी बांधून दिलंय. कोणतं? ज्या ठिकाणी वाटेगाव मधलं जे घर आहे बाबासाहेबाच्या लेकरांनी बांधून दिलं. ज्या वेळेस तुम्हाला तुमचं नाव नव्हतं, तुमच्या ढोंगाला चड्डी नव्हती, आमचे या ठिकाणी विकास भाऊ हे बुलढाणा जिल्ह्यातले गोल्डमॅने यांनी तुम्हाला अंडरपॅन्टी खरेदी करून दिल्या आणि तुम्ही आम्हाला सांगता बाबासाहेब